शनिवारवाड्यावर असणाऱ्या या पार्टीबाबत एक मजेशीर घटना घडली होती, ती आपण या भागात पाहणार आहोत। एका पुणेकराचं फक्त एक पत्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आणि शनिवारवाड्यावरील ही पार्टी काढून टाकावी लागली। नेमकं काय प्रकरण होतं ते? पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या आल्याच, पण शनिवारवाड्यावरील या पार्टीने पुण्यात बराच वाद निर्माण केला। त्यावर वेगळं असं काही लिहिलेलं नव्हतं, फक्त शनिवारवाडा असे लिहिलेले होते। पण एका पुणेकराला ही गोष्ट खटकली आणि पुढे काय झाले ते जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर आणत जाऊ। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा फोटो नीट बघा। हा साधारण 1993 किंवा 1994 मधील असेल। तेव्हा शनिवारवाड्यावर सुबक अशी हाताने रंगवलेली पाटी होती। त्या ठिकाणी तुम्हाला शनिवारवाड्यासमोरील दगडी बांधकाम दिसत नाही। पुण्यातल्या त्या काळातील लोकांच्या समस्या होत्या कचरा, रस्ते, पाणी याविषयी। लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या काळात एक वर्तमानपत्रात एक सदर प्रकाशित केले जात असे। त्याचे नाव होते वाचकांचा पत्रव्यवहार। लोक तिथे पत्र पाठवत आणि ते प्रकाशित होत असे। पुण्यात त्या काळी कचरापेटी म्हणजे असे सिमेंटचे पाईप ठेवलेले असायचे। लोक त्यामध्ये कचरा टाकायचे, मात्र काही दिवसात ही कचरापेटी भरून वाहू लागत असे। वर्तमानपत्रात अशा वेळेस लोक या प्रकाराबाबत पत्राद्वारे कळवत असत व ही बातमी वाचकांच्या पत्रव्यवहारात छापून येत असे। हा पेपर जवळपास सर्वच घरात, सरकारी कार्यालय, महापालिका अधिकारी या सर्वांच्या वाचनात येत असल्यामुळे त्यांच्यावर लगेच कारवाई होत असे। त्यामुळे लोकांच्या पाण्याच्या, कचऱ्याच्या, रस्त्याच्या असोत किंवा सर्वसामान्यांच्या सर्व समस्या यातून निवारण होत असत। कधी कधी मात्र अतिशय मजेशीर पत्रे यामध्ये छापून येत। वर्तमानपत्रात बातमी छापून आली म्हणजे त्याचे निवारण होणे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच होती आणि त्या काळात सोशल मीडिया नसल्यामुळे लोकांपुढे हा खूप भारी पर्याय होता। अशाच वेळी एक पत्र वाचकांचा पत्रव्यवहार मध्ये छापून आले होते। ते असे की जर शनिवारवाड्याचा जो दिल्ली दरवाजा आहे त्यावर शनिवारवाडा अशी लिहिलेली पाटी कशासाठी लावली आहे? जर पुण्यात राहणाऱ्या व पुण्यात येणाऱ्या सर्व लोकांना जर माहिती आहे की जर हा शनिवारवाडा आहे तर ही पाटी लावण्याचे प्रयोजन काय? यावर असा युक्तिवाद करण्यात आला होता की जर दिल्लीत लाल किल्ल्यावर जर अशी पाटी नाहीये, तसेच ताजमहालवर देखील अशी पाटी नाहीये, तर शनिवारवाड्यावर अशी पाटीची गरजच काय? या पत्राची त्यावेळेस प्रचंड चर्चा सुरू झाली व यावर अनेक पत्रे त्यावेळेस या सदरात आली। लोकांनी या पत्राला समर्थन देखील केले की हे बरोबर आहे की अशी पाटी लावायची काहीच गरज नाही। तर काहींनी विरोध देखील केला की पुण्याबाहेरून येणाऱ्या लोकांना माहीत नाहीये की हा शनिवारवाडा आहे म्हणून। हा विषय हळूहळू खूप तापू लागला, कारण या विषयावर अनुकूल व प्रतिकूल अशी दोन्ही प्रकारची पत्रे ही छापून येऊ लागली। आता हा विषय पुण्यात चर्चेचा विषय बनला होता, कारण घराघरात हा पेपर जात असल्यामुळे सर्वांच्याच कुतूहलाचा हा विषय बनला होता। जवळपास महिनाभर यावर वाद प्रतिवाद झाल्यानंतर ही पाटी एके दिवशी अचानकपणे गायब झाली। ही पाटी कोणी काढली असेल याबाबत काहीच माहिती नंतर मिळाली नाही। बहुतेक हे सर्व वाद टाळण्यासाठी महापालिकेनेच ही पाटी काढून टाकली असावी असे मला वाटते। त्यानंतर जवळपास 20 वर्ष शनिवारवाड्यावर त्याच्या नावाची पाटी दिसली नाही। तुम्ही जो फोटो बघत आहात त्यात ती पाटी नाहीये। 1994 ते 2013 पर्यंत जर तुम्ही शनिवारवाड्यासमोर फोटो काढले असतील तर त्यात ही पाटी दिसत नाही। पुण्याची लोकसंख्या ही जवळपास 70 लाख असताना कोणाच्याच ही गोष्ट लक्षात कशी आली नाही याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते। 2014 नंतर जेव्हा मी पुण्यात कामाला जायला सुरुवात केली तेव्हा ही नवीन पाटी माझ्या निदर्शनास आली। 2011च्या सुमारास आम्ही शनिवारवाड्याला भेट दिली होती, तेव्हा देखील फोटोमध्ये ही पाटी दिसत नाहीये। साधारण 2014च्या सुमारास ही पाटी ही शनिवारवाड्यावर लावण्यात आली असावी असे मला वाटते। ज्याप्रमाणे नगरसेवक ही सोसायट्यांची नावे रेडियममध्ये करून निळ्या रंगाच्या पाटीमध्ये लावतात, तशाच प्रकारची पाटी आज तुम्हाला शनिवारवाड्यावर दिसते। आज जवळजवळ या घटनेला 30 वर्ष उलटून गेल्याने कुणाच्याच ही गोष्ट लक्षात आली नाही की शनिवारवाडा हा 20 वर्ष नावाविनाच होता। मात्र या जुन्या पाटीचा छाप जो आहे तो नवीन पाटीच्या वर दिसून येतो। सर्व पुणेकरांच्या विस्मरणात ही गोष्ट गेली आहे की अशी घटना पुण्यात घडू शकते। या व्हिडिओनंतर या नवीन पाटीकडे बघितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल। मध्यभागी असणाऱ्या शनिवारवाड्यावर होणारी कुठलीही गोष्ट अशी लपून राहत नाही, पण जवळजवळ 30 वर्ष
लोकांच्या विस्मरणात ही गोष्ट गेली होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्व पुणेकरांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये अवश्य नोंदवा.